कालचा दिवस एवढा बेकार गेला बघा माझा, मी कधी विसरणार नाही. तर झालं असं, पुरणपोळीसाठी मी डाळ बघा कुकरला लावलेली आणि त्याच वेळेस इलेक्ट्रिशियनवाला आला आमच्या घराचं जरा काम सुरू आहे. इथं पॉईंट घे, तिथं पॉईंट घे, असं तसं हे मी त्याला सांगत होते आणि मी विसरूनच गेले की बघा गॅस चालू आहे आणि मी कुकरला डाळ लावले. अक्षरशः त्या डाळीचा बघा करपून धुळला झालेला, किचनवर नुसता धूर झालेला. आता सद्गुरू कृपा म्हणून काही घडलं नाही, पण जर का कुकर उडला असता तर काय झालं असतं असा विचार करूनच बघा अंगावर अजून काटा येतोय. तर सगळा माझा मूड ऑफ झालेला. पुन्हा थोडीशी मी डाळ लावली, पुरण केलं आणि मग पोळ्या लाटल्या. तर असो, पुरण आणि कणिक जेव्हा बघा एकसारखे होते की नाही तेव्हा पोळी अजिबात फाटत नाही. मस्त पातळ अशी पोळी लाटून घ्यायची, काटात सुद्धा जाड ठेवायची नाही, म्हणजे सगळ्या बाजूनं बघा पोळी अशी टमटमीत फुगते. तर माझी आजी नेहमी बघा म्हणायची की पोरगी बघावी तर ओठात आणि पोळी बघावी तर काटात, ओठानं सुद्धा अशी पोळी खाता आली पाहिजे. तर गरमागरम दूध, पोळी आणि तूप बघून शाळेतून आल्या आल्या माझी मुलगी मात्र बघा खुश झाली. तर ऑडी निरापचा पेपर मी बुट्टीत घातला, त्याच्यावरती सगळ्या पोळ्या काढल्यात. मस्त सगळ्या पोळ्या बघा अशा टमटमीत फुगलेल्या आणि मौसूद झालेल्या. आता झालं गेलं म्हटलं, गंगेला मिळालं. पुन्हा अशी चूक कधी करायची नाही. एका वेळेस फक्त बघा एकच काम करायचं. तर तुमच्यासोबत असं कधी घडलंय का मला नक्की सांगा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.